होणार आहे, जास्त वेळ नाही। कसं प्रगट झालं, महादेवाची पिंडीची पूजा केव्हापासून प्रस्थापित झाली, या जगामध्ये महादेव प्रसिद्ध केव्हा झाले, ते उद्याच्या प्रसंगामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आजची झालेली सेवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करून आजच्या कथेला पूर्णविराम। ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरु नागेशा श्री पार्वती पते हर हर महादेव। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की, मावली ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, सब संतन की जय। हर 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 बोला। दिवसाचे पुष्पगोपाताना गुरुवर्य शिवभक्त परायण श्री रमेश महाराज बोंगावकर यांनी अनंत अनंत आपणासमोर विश्रांत ठेवले। बाकी आज उद्यापासून 10 दिवस राहिलेले आहेत। 19 दिवस या ठिकाणी आज संपून गेले। कसा श्रावण महिना संपत आला असा प्रश्न आपल्याला इथे पडेल। 8 दिवसामध्ये दुसरे कार्यक्रम द्यायची इच्छा असून सुद्धा आम्हाला अनेक गुरुवर्यांनी या ठिकाणचं वैभव पाहून, या ठिकाणचे व्यासपीठ पाहून, वातावरण पाहून, या ठिकाणची व्यवस्था पाहून आजच्या दिवशी अनेक पर्वपूजने मला फोन होते। मलाही मुंबईमध्ये एखाद्या दिवस 2 दिवसात सेवा करण्याची मुभा मिळावी, सुसंधी मिळावी, सेवा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली। नाविलाज त्यांना सांगणे कठीण झाले। इतकी सुंदर सेवकता या ठिकाणी चालू असताना यावर्षी हा कार्यक्रम दुसरा कार्यक्रम घेणे हे श्रोत्यांच्या दृष्टीनं, भक्तांच्या दृष्टीनं योग्य ते होणार नाही आणि आपला शब्द देणे योग्य ठरणार नाही। क्षमा असावी असं स्वरूपाचं मी आज 4 स्वामीजींना या ठिकाणी सांगितलेलं आहे। आपण आज ही माझी विनंती आहे, येणाऱ्या संपूर्ण शेवटच्या दिवसापर्यंत हाच संगीत शिवकथा आणि हाच कार्यक्रम आपल्यासमोर असेल। आपण सर्वांनी येणाऱ्या 10 दिवसामध्ये संपूर्णतः या कार्यक्रमाचा लाभ घ्या। 19 पुष्प या ठिकाणी होऊन झालेले आहे। बाकीचे 10 दिवस आहेत। येणाऱ्या 23 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम संपन्न होईल। शिवकथा अध्याय पुढेही चालू राहील। फक्त सोमवारच्या दिवशी गुरुजनांनी सांगितल्याप्रमाणे संगीत शिवपाठ या ठिकाणी गुरुवारांच्या आठवणीसाठी चालू राहील, वर्षभर चालू राहील। म्हणजे पुन्हा पुढच्या श्रावणामध्ये संगीत शिवकथा असेल। मला यासाठी सांगायचं आहे की आपण सर्वांनी आपल्या परिवारामध्ये येत असताना आणखी जी कोण व्यक्ती असेल त्यांनाही मी सांगितलेली गोष्ट सर्वांनी सांगावी व संपूर्ण येणाऱ्या 10 दिवसात या सर्व कार्यक्रमाचा आपण श्रद्धेनं सर्व भाविकांनी लाभ घ्यावा। मी या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांच्या वतीनं, सर्व भक्तांच्या वतीनं, मुंबई ग्रामस्थांच्या वतीनं, श्री मल्लिकार्जुन देवस्थान कमिटीच्या वतीनं श्री रमेश महाराज बोंगावकर यांचा अत्यंत श्री प्रार्थना करून या कार्यक्रमामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन ज्यांनी कोणी संगीत सेवा दिली त्या सर्व महोदयांचा सुद्धा आपण सर्वांच्या वतीनं अत्यंत ऋणी आहोत। आपण या ठिकाणी दररोज या ठिकाणी येतात, संख्या जास्त होते आहे हे पाहून आपणासही या ठिकाणी देवस्थान कमिटीच्या वतीनं अत्यंत ऋणी आपणास पाहिजे। इथे येणाऱ्या चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये ज्ञानदासोहाच्या नंतर अन्नदासोहाची सेवा आपल्यासाठी उत्कृष्ट पद्धतीने केलेली आहे। अन्नप्रसादाचाही लाभ घ्यावा अशी विनंती व रोज अन्नदाता सुखी भाव होतात असे अन्नदाता या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये बसणारे